स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाचा गैरवापर करून बोगस कुणबी जातीचे दाखले काढून निवडणुका लढवल्या जात असल्याचा आरोप करत ओबीसी बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी संबंधित उमेदवारावर तसेच बनावट कागदांच्या आधारे जातीचे दाखले देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। मोर्चानंतर प्रतिनिधी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी काही उमेदवारांनी बोगस कुणबी जातीचे दाखले काढून निवडणुका लढवल्या आहेत। त्यामुळे मूळ ओबीसी समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वावर गदा येत असून हा प्रकार तातडीने थांबवण्याची गरज आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की कोल्हापूर शहर व इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकांमध्ये ओबीसी राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या काही उमेदवारांनी बोगस कुणबी दाखल्याचा वापर केल्याचा आरोप आहे। याबाबत संबंधित कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। तसेच जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणातून निवडणूक लढवलेल्या उमेदवारांच्या कुणबी जातीच्या दाखल्याची चौकशी करावी। बनावट कागदपत्रांच्या आधारे दाखले मिळवणारे उमेदवार आणि ते देणारे शासकीय अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी आघाडीच्या वतीने करण्यात आली। यावेळी मूळ ओबीसी समाजाला जातीचे दाखले मिळवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला। या संदर्भात प्रांत अधिकारी आणि जात पडताळणी विभागाला योग्य ते निर्देश देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। मोर्चामध्ये ओबीसी बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।